सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नमस्कार. सकल संत विचार मंचाच्या आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु या मालेमध्ये वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. आणि गेल्या गुरुवारचा जो पहिला भाग होता त्यामध्ये आपण वामन पंडितांचा थोडक्यात परिचय करून घेतला. आणि त्यानंतर आपण महाराष्ट्री साहित्य संपदेमध्ये संत पंत आणि तंत कवी कसे होते त्याविषयी आपण पाहिलं. वामन पंडितांची विपुल साहित्य संपदा आपल्याला उपलब्ध आहे त्याविषयीची पण आपण माहिती पाहिली. आणि यथार्थ दीपिका आणि भावार्थ दीपिका या दोन्हीची तुलना कशी करता येऊ शकते त्याच्या आकारमानाच्या बाबतीत या दृष्टीने आपण काही गोष्टी पाहिल्या. आणि वामन पंडितांनी त्यांच्या गुरूंचा नामोल्लेख पहिल्याच अध्यायाच्या विवेचनामध्ये कसा केलाय इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. आणि त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहूया. तो पाहायला सुरुवात करीत असताना यथार्थ दीपिकेतला प्रत्यक्ष भाग पाहत असताना सुरुवात करायला म्हणून एक वामन पंडितांचीच एक रचना अगदी छोटी आणि अगदी सहज लक्षात येणारी. कारण आपण यथार्थ दीपिका बघत असताना आपल्याला पावलोपावली जाणवतं की हे थोडंसं अवघड वाटतंय किंवा क्लिष्ट आहे असं वाटतं. पण अगदी साधी सोपी रचना आणि त्याच्या मागचा साधा सोपा विचार असणारा एक श्लोक अतिशय सुंदर आहे आणि सहज वाचला असताही तुम्हाला तो कळणार असा आहे. तर त्यामुळे आज तो एक सादर करून आपण पुढे जाऊया असं ठरवलं. वसंत तिलक वृत्तामधला हा श्लोक आहे. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश. द्रव्याला हे 3 मार्ग असतात असं त्यांनी सांगितलंय. एक तर ते दान करावं किंवा त्याचा उपभोग घ्यावा आणि नाही तर तिसरा विनाश. जोघे न भोग जरी पात्र करी न देही. जो कोणी त्याचा भोग घेत नाही, त्याचा उपभोग घेत नाही, तो वापरत नाही आणि योग्य हातामध्ये ते देतही नाही, त्याच्या धनास मग केवळ नाश पाही. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश. जोघे न भोग जरी पात्र करी न देही, त्याच्या धनास मग केवळ नाश पाही. असा एक छान वसंत तिलका वृत्तातला श्लोक वामन पंडितांचा आहे. आपण बघितलं की त्यांनी जसं तत्वज्ञानपर रचना केल्या तसंच त्यांनी सामान्य माणसासाठी उपयोगी होतील किंवा ज्याला नीतीपर म्हणता येईल, वागणुकीविषयी म्हणता येईल अशाही गोष्टी त्यांनी रचल्या. आता यथार्थ दीपिकेविषयी आपण आज सखोल बोलणार आहोत. त्यामध्ये गीतेचा मुख्य विषय काय, तर या बाबतीत वेगवेगळ्या विद्वानांनी आपली वेगळी वेगळी मतं मांडली की गीतेला काय सांगायचंय. काहींचं असं म्हणणं होतं की गीतेला कर्मयोग सांगायचा आहे, तर काहींचं असं म्हणणं होतं की कर्मसन्यास त्यांना सुचवायचा आहे. तर वामन पंडितांनी यथार्थ दीपिका असं त्यांच्या ग्रंथाला म्हणत असताना त्यांचा हाच उद्देश होता की प्रत्येकाने आपापल्या परीनं गीता म्हणजे काय हे सांगितलंय, गीतेला काय सांगायचंय ते सांगितलंय. आणि मला जे वाटतंय त्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून मी ही रचना करतोय असं ते म्हणतात. आता असं म्हटलं जातं की शंकराचार्यांचं जे मत होतं त्याच्यानुसार कर्माला गौण स्थान होतं गीतेच्या दृष्ट्या आणि चित्तशुद्धीपुरतीच कर्माची आवश्यकता आहे असा कुठेतरी एक ठाम सिद्धांत की ज्ञानी पुरुष जे असतील ज्यांना ज्ञानप्राप्ती होईल त्यांनी कर्मसन्यास घ्यायचा याला हरकत नव्हती शंकराचार्यांच्या मतानुसार. पण वल्लभाचार्यांच्या मताशी मिळती जुळती म्हणजे त्यांच्या शुद्धद्वैत या विचार प्रवाहाशी मिळती जुळती अशी वामन पंडितांची मांडणी होती असं काही जण म्हणतात. आता अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करता मला असं वाटतं की आपण शेवटी
व्याख्यानाच्या शेवटी नेमका वामन पंडितांचा सिद्धांत काय होता ते बघणारच आहोत. वेदांताची इतकी सखोल माहिती प्रत्येकाला असेलच असं नाही, पण आपल्यासाठी काय गोष्ट महत्वाची किंवा काय या यथार्थ दीपिकेच्या ओळखीतून आपल्याला टेकअवे काय आहे, आपण काय घेऊन जाणार आहोत तिथनं, तर ती गोष्ट कायम मला जाणवते यथार्थ दीपिका वाचत असताना. ती म्हणजे समन्वयात्मक अशी त्यांची भूमिका होती, की फक्त ज्ञानमार्ग आणि फक्त कर्ममार्ग यामध्ये कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा आणि भक्तीचं नेमकं स्थान काय. कारण कित्येक जणांचा असाही एक सिद्धांत आहे की भगवद्गीतेला भक्तीच फक्त सांगायची आहे. तर ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 गोष्टींची सांगड कशी सामान्य माणसाने घालावी हे यथार्थ दीपिकेमध्ये वामन पंडितांनी दाखवून दिलं असं मला वाटतं. आणि अगदी एका वाक्यात त्यांचा सिद्धांत काय आहे हा त्यांच्यावरती ज्यांनी 32 वर्ष अभ्यास केला असे कानोले, तर त्या कानोलेंचं एक फार सुंदर पुस्तक आहे. तर त्या पुस्तकाचाही मला फार उपयोग झाला हे सगळं अभ्यास करत असताना. आणि त्या कानोलेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं प्रतिपादन केलंय की नेमकं विश्वेश्वर अंबादास कानोले असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख संदर्भ सूचीमध्ये मी शेवटी केलेलाच आहे की ते कुठे प्रसिद्ध झालं. पण फार सुंदर पुस्तक आहे आणि त्याला प्रस्तावना जी आहे ती दत्तोवामन पोद्दारांनी प्रस्तावना त्या पुस्तकाला लिहिली आहे. आणि त्यांनी फार छान सांगितलं की एक संशोधक म्हणून जे जे काही पुरावे द्यायला लागतात, इतिहासाच्या संशोधनाची जी काही साधनं आहेत त्या सर्व साधनांचा वापर करून अतिशय ज्याला शास्त्रशुद्ध, अधिकृत आणि प्रमाण मानता येईल अशा पद्धतीचं संशोधन कानोलेंनी जवळपास 32 वर्ष केलं. आणि एखाद्या विषयाचा ध्यास इतका दीर्घकाळ लावून घेऊन तो विषय अभ्यासणं आणि त्यासाठी ह्या सगळ्या पुराव्यांची, या सगळ्या गोष्टींची, साधनांची पडताळणी करणं, आधी ज्यांनी कोणी मतं मांडली आहेत त्या मतांचा अभ्यास करणं, आणि हे सगळं काम त्यांनी केलं. तेव्हा 32 वर्षानंतर त्यांनी जे पुस्तक लिहिलं की वामन पंडितांविषयीची जास्तीची माहिती असं म्हणून. कारण आधी काही पुस्तकं उपलब्ध होती की ज्याच्यामध्ये विका राजवाडेंचं पुस्तक होतं आणि गेल्या वेळेलाही आपण पाहिले आजगावकरांचं एक पुस्तक होतं. तर या सगळ्या पुस्तकांच्या पेक्षा जास्त काय मिळते एवढंच त्यांनी लिहिलं. त्यामुळे पुस्तकाचा आकार आणि किती मोठं ते आहे हे पाहता आपल्याला असं वाटतं की हे लिहिण्यासाठी 32 वर्ष का, पण ते संशोधनात्मक लिखाण असल्यामुळे त्याच्या मागे तेवढी मोठी साधना, तपश्चर्या आणि संशोधन त्यांचं होतं. गीतेचा विषय नेमका काय, तर यथार्थ दीपिकेच्या या 3 ओव्यांमध्ये आपल्याला म्हणजे महत्वाचा गीतेचा विषय वामन पंडितांनी वर आणून दाखवलाय. ब्रह्मविद्येचे वैभव ऐसा सगुण भक्तीचा अनुभव. सगुण भक्ती इथे सांगायची आहे. गीतेत थोर हा भक्तिभाव सर्वत्र असे वर्णिला. ऐसे ब्रह्म तेची सगुण, ऐसा ज्ञाननिष्ठ भक्त निपुण, भगवंत भागवत ऐसी खुण, येथे वेगळी न सापडे. सगुण ब्रह्मचराचर, गीतेत या ज्ञानाचा आदर, म्हणून मध्यर्म्य वारंवार या ब्रह्मज्ञानी योजिले. या ग्रंथाचा हेतू काय हे सांगत असताना त्यांनी आणखीन पुढे काय म्हटलंय, तर इतकी छोटी छोटी उदाहरणं ते देताना दिसतात. आता यामध्ये या सगळ्या ओव्या काही आपण वाचूया नको, कारण मी सुरुवात करत असताना हा विषय कसा मांडायचा यावर जेव्हा विचार करत होते तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक अध्यायातला एक आपल्याला सामान्यपणे गीतेतला म्हणून ज्ञात असणारा विषय. आणि गेल्या वेळेला आपण बघितलं की श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे, तर अर्जुनाच्या संभ्रमित अवस्थेपासून की काय करावं हे न कळणारा अर्जुन, आणि तो म्हणतोय की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपंदम, या अवस्थेपासून ते आता नष्टो मोह स्फूर्तिर्लब्धा म्हणणारा 18व्या अध्यायातला अर्जुन, इथपर्यंतचा त्याचा प्रवास आहे. तर या प्रवासातले सगळे टप्पे ज्याच्यामध्ये दिसतात असे 18 श्लोक पण निवडावे आणि त्या श्लोकांचं वर्णन यथार्थ दीपिकेत कसं केलंय असं बघावं. पण प्रत्यक्षामध्ये ग्रंथाचा अभ्यास करत असताना कित्येक भाषाशास्त्राच्या दृष्टीनं काही मुद्दे महत्वाचे वाटले, त्यांची शैली काय होती ते मला खूप महत्वाचं वाटलं. त्यामुळे असा विचार केला की या सगळ्या मुद्द्यांवर आपण आधी बोलूया आणि मग वेळ कसा राहील त्यानुसार आपण त्या बाकीच्या श्लोकांचा विचार करू. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की सामान्यपणे ज्या वेळेला धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला जातो त्यावेळी
एकमार्गी वक्ता बोलत असतो आणि श्रोते ऐकत असतात. पण कित्येकदा श्रोत्यांचंही खूप वाचन असू शकतं, त्यांनीही खूप माहिती मिळवलेली असू शकते. आणि माझ्यासारख्या एखाद्या संशोधकाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधनं पुढच्या संशोधनाला दिशा पण मिळू शकते. त्यामुळे आपण शेवटचा काही एक 10 मिनिटांचा काहीतरी डिस्कशनसाठी ठेवूया असं मला वाटतं. कारण ज्यांना कुणाला या ग्रंथाविषयी तोंड ओळख झाली आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करावा असं वाटतंय, त्यांच्यासाठी कुठले श्लोक मी निवडले होते याचा उल्लेख मी नक्कीच करेन. या प्रेझेंटेशन मध्ये मी पुढे त्याच्या स्लाइड्स केलेल्याच आहेत. पण वेळ पाहून आपण त्या गोष्टी ठरवूया की किती श्लोकांचा आपण प्रत्यक्ष विचार करायचा. या ठिकाणी नेमका भगवद्गीतेचा उद्देश काय हे सांगत असताना त्या गीतेचा अर्थ तोच परमार्थ जिचा वक्ता तू समर्थ परमात्मा भगवंत. महत्वाची गोष्ट काय आहे या गोष्टीमध्ये, या गीता या प्रकारामध्ये, या विषयामध्ये, तर त्याची ती भगवंतांनी सांगितली आहे. परी अजी भगवंतजी या कलियुगा माझी जो तो गीतार्थ योजी मतानुरूप. म्हणजे यथार्थ दीपिका लिहिण्याचा त्यांचा उद्देश काय आहे, तर ज्यांनी त्यांनी आपापल्या मतानुसार गीतेचा अर्थ लावलाय. जे योजी ती निर्गुण पर त्यास सगुणी अनादर. जे कोणी निर्गुणपर भगवद्गीतेचा अर्थ लावतायत त्यांना इतर मतांविषयी म्हणजे सगुण मताविषयी त्यांच्या मनात अनादर आहे. सगुणीच योजिती जे नर ते नेणती निर्गुणत्व. दोहित केवळ सगुणवादी त्यांची निष्ठा अखंड भेदी. जयांचे भजन वर्णिले वेदी पशुतुल्य. या ठिकाणी मला आणखीन एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचंय, ते म्हणजे या संपूर्ण स्लाइडच्या शेवटी तुम्ही बघाल तर यथार्थ दीपिकेचे हे श्लोक आहेत. या यथार्थ दीपिकेच्या ह्या ओव्या आहेत आणि त्याच्या शेवटी श्रुती असं म्हणून दिलंय, अथ यो अन्या देवतामुपास्ते अन्यो सावन्यो अहम अस्मीति न स वेद यथा पशु. हे उपनिषदांमध्ये येणारं वाक्य आहे. हे श्रुतीमध्ये येणारं वाक्य आहे. वैदिक वाङ्मयामध्ये येणारं हे वाक्य आहे. आणि या वाक्याचा असा जाता जाता उल्लेख वामन पंडितांनी केलाय. त्यांचं सर्व शास्त्रांचं अध्ययन झालं होतं. गेल्या वेळेला आपण त्यांच्या चरित्राचा काही भाग पाहिला आणि तेव्हा पाहिलं की ते काशीला गेलेले असताना तिथे त्यांनी वेदाध्ययन केलं. वेदांचा अर्थ ज्या शास्त्रांच्या आधाराने निर्माण होतो किंवा समजतो, त्या न्याय मीमांसा या वेदांत या सर्वांचं त्यांनी सखोल अध्ययन केलेलं असल्यामुळे ही सर्व गोष्टींची उपस्थिती, या सर्व गोष्टींचे संदर्भ त्यांच्या मनात पक्के होते. आणि त्या त्या ठिकाणी आपला मुद्दा ठसवण्यासाठी त्यांनी या श्रुतींचा इथे उल्लेख केलाय, वैदिक वाङ्मयाचा उल्लेख केलाय. पहिल्या अध्यायाची सुरुवात कशी होतीये बघा. जय जय भगवन वसुदेव, जय जय श्री देवाधिदेव, जय जय यदुदेव वासुदेव अर्जुन गुरु. सुरुवातीलाच भगवंताचं वर्णन करत असताना अर्जुन गुरु असं म्हटलंय त्याला. ही सगळी जी विशेषण आहेत, तर सामान्यपणे भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि भगवंताच्या संवादामधली अर्जुनाने वापरलेली जी संबोधन आहेत वेळोवेळी, तर ही संबोधनं काय आहेत आणि ती का वापरली आहेत हे जागोजागी आपल्याला वामन पंडित सांगत असताना दिसतात. ते सांगत असताना सुद्धा त्यांनी स्वतः काही शब्द योजलेत आणि ते शब्द सुद्धा अनेक वेळा असे आहेत की जे फार रूढपणे वापरले जात नाही. आता अर्जुन गुरु हा जो शब्द त्यांनी इथे वापरला भगवंतासाठी, हा काही सामान्यपणे वापरला जाणारा शब्द नाही, पण तो इथे वापरलाय. आणखीन एका गोष्टीकडे इथे लक्ष देता येईल. जय जय जी भगवंता, ऐश्वर ज्ञान वैराग्यवंता, धर्म यश श्रीमंता षडगुणा. तू गुणातीत निर्गुण, तुझी सगुण, तुझी त्रिगुण, तुझी तुझे षडगुण, तू प्रत्यक्षी अपरोक्ष. भगवंताचं वर्णन करत असताना तो षडगुण संपन्न आहे असं म्हटलं जातं. आणि इथे जी कल्पना त्यांनी मांडली, इथे जे 6 गुण त्यांनी उल्लेख केलेत भगवंताचे, ऐश्वर्य ज्ञान वैराग्य आणि धर्म यश श्रीमंत, तर या 6 गुणांना बरोबर समांतर असं म्हणता येईल असं वर्णन ज्ञानदेवीमध्ये पण आढळतं. इथे यांनी भगवंताचे यथार्थ दीपिकेने मानलेले 6 गुण कुठले आहेत, तर ऐश्वर्य ज्ञान वैराग्य धर्म यश श्रीमंत असं इथे म्हटलंय. आणि ज्ञानेश्वरी मधली जी ओवी आहे ती ज्या ठिकाणी आली आहे ते ठिकाण खूप वेगळं आहे. 6व्या अध्यायातल्या 38व्या
6व्या अध्यायातल्या अध्यायाचं विवेचन सुरू होण्यापूर्वीच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ही ओवी आली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बघता येईल की ज्या ठिकाणी धर्म म्हणलंय यथार्थ दीपिकेने, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी औदार्य असा शब्द प्रयोग करते. पण दोन्ही मध्ये भगवंताचे हेच जवळपास 6 गुण सांगितलेत. आणि ही प्रसिद्ध ओवी आहे 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला येणाऱ्या 38 ओव्या ज्या आहेत त्यातली ही 37वी ओवी. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणवली तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. अर्जुनाचं लक्ष वेधून घेतात भगवंत आणि त्याच्यानंतर अनाश्रिता कर्मफलम अशी 6व्या अध्यायाला सुरुवात होतीये. पण त्या विवेचनापूर्वीच्या विवेचनामध्ये हे 6 गुण सांगितले. आणि यथार्थ दीपिकेमध्ये वामन पंडित पहिल्या अध्यायामध्येच हे 6 गुणांचा, याच 6 गुणांचा उल्लेख करतायत भगवंताच्या. अर्जुनाची अवस्था कशी झाली होती ते सांगणारा जो भाग आहे भगवद्गीतेतला, तर या भगवद्गीतेच्या भागावरती अनेक मध्वाचार्य, रामानुजाचार्य यासारख्या आचार्यांनी फार काही त्याच्यावरती टीका केलेली नाहीये, त्यांनी विवेचन त्याचं केलेलं नाहीये. त्यामुळे गेल्याही वेळेला आपण बघितलं होतं की बरेच आचार्य हे 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासूनच भगवद्गीतेवर भाष्य करायला सुरुवात करतात. पण या ठिकाणी वामन पंडितांनी असं न करता या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांनी सुरुवातीला या भागावरती काही विवेचन केलंय, पण ते त्रोटक स्वरूपाचं केलेलं इथे दिसतं. हा जो 31वा श्लोक आहे, न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच. अर्जुनाची अवस्था वर्णन करत असताना त्याला काय हवंय, त्याला काय वाटतंय, कल्याण नदीसे काही युद्धी स्वजन मारूनही विजयाची जाड नाही राज्य सुखेही न लगती. की अर्जुनाची अवस्था अशी होती की मला काही ह्यात माझं भलं दिसत नाहीये असं तो म्हणत होता. आणि त्याला आणखीन त्याची अवस्था वर्णन करत असताना काय म्हणतोय की नो राज्येन गोविंद किम भोगैर जीविते नवा यशामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगा सुखानीच. तर यांना मारून मी नेमकं काय मिळवणार आहे, यास राज्यार्थ मारावे ते राज्य घेऊन काय करावे. मी माझ्या नातलगांना मारून राज्य घेऊन काय करणार आहे. भोगासे कोणी भोगावे जीवित्व नलगे जी आम्हा, राज्य भोग सुख संपदा याच कारणे की गोविंदा, मारुनी त्या त्या स्वजन वृंदा कोण वाचू पाहतो. गेल्या वेळेला आपण एका गोष्टीचा असा उल्लेख केला होता की इतका सुंदर ग्रंथ, इतका विस्ताराने रचलेला, इतका विद्वत्तापूर्ण रचना असणारा असा ग्रंथ, पण तो लोकप्रिय का झाला नसावा. तर त्याच्या कारणांविषयी आपण बोलू, पण त्याच्या शेवटी आपण आढावा घेणार आहोत की काय कारण असावीत. पण तरीही त्यातलं जे लालित्य भाषेतलं आहे ना, त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करून चालणार. कारण किती सुंदर पद्धतीनं या गोष्टी मांडल्या आहेत बघा. की जिथे प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा ओवीमध्ये, त्या ओवीच्या फॉर्मॅटमध्ये बसत असताना तो तिथे फ्रेम केलाय. ते राज्य घेऊन काय करावे, भोगासी कोणी भोगावे, किंवा ज्या ज्या ठिकाणी संबोधनं वापरायची आहेत, उद्गारवाचक चिन्ह इथे दिसत आहेत. तर ती वाक्याची रचनाच अशी केली आहे, ज्या काळामध्ये या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या काळामध्ये अशा पद्धतीची चिन्ह देऊन त्यांनी लिहिलेलं नसणार आहे. पण ती रचनाच मुळी अशी आहे, जीवित्व नलगेजी, की ज्यामुळे ज्यावेळी या सगळ्या ग्रंथांना विरामचिन्ह घालून त्याची आवृत्ती सादर झाली, त्यावेळी त्या रचनांचा विचार करून ती चिन्ह तिथे तिथे घातली गेली. याच कारणे की गोविंदा. त्यामुळे ही जी चिन्ह इथे दिसत आहेत हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही अन्य कुठला ग्रंथ बघितलात या काळात किंवा तत्पूर्वी निर्माण झालेला, तर त्यात अशा प्रकारच्या रचना असतीलच असं नाही की ज्या अगदी सहज इथे वामन पंडित करताना दिसत आहेत. अन्य ग्रंथांचा वामन पंडितांनी दिलेला संदर्भ यासाठी या ठिकाणी एक आणखीन छान उदाहरण आहे. 35वा जो श्लोक आहे पहिल्या अध्यायातला, अपित्रैलोक्य राज्यस्य आहे तो किन्नु मही कृते. अजूनही अर्जुनाच्या विषादामध्ये आणि त्याच्या संभ्रमावस्थेमध्येच आपण आहोत कथानकाच्या दृष्टीनं. निहत्य धार्त राष्ट्रांना काप्रीतीस त्यात जनार्दन. यावरती भाष्य करताना ते म्हणतायत, नघडे याते मारणे त्रैलोक्य राज्याही कारणे, भूमी निमित्त हे करणे काय घडे. हे बोलून शंकला पुन्हा, त्याला परत शंका आली, श्रीकृष्णा अरे
श्रीकृष्ण म्हणे, अरे अर्जुना, मारिता आतताई जना पाप नाही. श्रीकृष्णांनी जे पहिलं आर्ग्युमेंट अर्जुनाला समजावून सांगताना केलंय ते त्याचं पहिलं म्हणणं असंच होतं की आतताई जर असतील तर त्या स्वजनांना मारण्यामध्ये पाप नाही, हा मुद्दा त्यांनी पहिला सांगितला. आणि इथे वामन पंडित या म्हणण्याला पुष्टी देणारे वेगवेगळ्या स्मृतींमधले संदर्भ देतात. शुक्रनीती या ग्रंथातला संदर्भ त्यांनी दिला इथे. आणि मूळ ज्या शुक्रनीतीमधलं एक त्यांनी या ठिकाणी उद्धरण दिलंय, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणीर धनापहा क्षेत्रदार हरश्चैव षडेते आतताईन. आतताईन कुणाला म्हणायचं तर त्याचा इथे विचार त्यांनी ही शुक्रनीतीचं उदाहरण दिलं. आणि शिवाय त्यांनी त्याचा वर्णन आपल्या ओव्यांच्या मध्ये सुद्धा केलं. या स्मृतीचा अर्थ विचार की आतताई म्हणजे 6 प्रकार, 6 प्रकारच्या लोकांना आतताई असं म्हणता येतं. अग्नी लावणार, विष देणार, शस्त्रही घे जो मारावया, आणि जो करी धनापहार, धन पळवून नेणारा, स्वक्षेत्र स्वस्त्री हरणार, आपलं क्षेत्र आणि आपली जागा आणि आपली स्त्री हरणारा, स्त्रीचं हरण करणारा, या 6 आतताईंचा मारणार पापी नव्हे स्मृती म्हणे. अशा पद्धतीने त्यांनी शुक्रनीती या स्मृती ग्रंथच आहे हा. आणि नीतीविषयक विवेचन ज्याच्यात आलंय अशा संस्कृत ग्रंथाचं उदाहरण देऊन त्याचं वर्णन केलंय. अशा प्रकारे पुढे आणखीन आपल्याला दिसतंय की मनुस्मृतीचंही त्यांनी उदाहरण इथे दिलंय. आतताईन मायातम हन्या देवा विचारयन, नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. आतताईन जर कुणी असेल तर त्याला मारण्याने कुठल्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागत नाही. आणि त्याचं इथे उदाहरण दिलं. याज्ञवल्क्य स्मृतीतही अशा पद्धतीचा एक उदाहरण आलंय. आणि तिथे असं म्हटलंय की स्मृत्योर विरोधे न्यायस्तु बलवान व्यवहारतः. स्मृतीमध्ये एखाद्या गोष्टीला जर विरोध केला असला तरी व्यवहारामध्ये काय आहे याचाही विचार करायला हवा. आणि स्मृतींची उदाहरणं ते देत असताना सुद्धा या गोष्टीही सांगतायत की या ठिकाणी त्यांना मारणं कसं योग्य आहे. आणि या ठिकाणी खालची वाक्य बघितली तर आपल्याला ते जास्त स्पष्ट होईल. हे याज्ञवल्क्य ऋषीची उक्ती याची ऐशी अर्थस्थिती की दो स्मृतीचे विरोध प्राप्ती तेथे युक्ती बलवंत, आणि अर्थशास्त्राहून धर्मशास्त्र बलवंत म्हणून याज्ञवल्क म्हणतो यावरून हे न मारावे सर्वथा. त्यामुळे विरोध करणारं जर स्मृतिवचन असेल तर ते त्यांनी न टाळता तेही दिलंय, पण खाली विवेचन केलंय. गुरु आजे बाप यास मारिता कैसे नव्हे पाप, हा अर्जुनाच्या बाजूने येणारा मुद्दा आहे. जो युद्धी भीष्मद्रोण प्रताप, तो केवी मरतो दुर्योधन, तोही चुलत्याचा सुत, त्याचा वधही नव्हे उचित, लोक विरुद्ध ते निश्चित, नरकातेची पाववी. गेल्या वेळेला आपण बघितलं की पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष ही मांडणी त्यांच्या लेखनामध्ये दिसते असं आपण म्हटलं. म्हणजे आपली बाजू मांडत असताना समोरच्याची बाजू काय असू शकेल, त्याच्या मनात काय शंका येऊ शकेल ती सुद्धा आपणच मांडायची आणि त्याला उत्तर द्यायचं. तर या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलं की आधी जे उल्लेख केलेले होते शुक्रनीती आणि मनुस्मृती हे भगवंताचं जे म्हणणं होतं त्याला सपोर्ट करणारे होते. याज्ञवल्क्य स्मृतीमधला मुद्दा विरोधी आहे, पण तरीही त्याचा उल्लेख करून वामन पंडित इथे विवेचन करतात त्यावर. आणि मग पुढे भगवद्गीतेत ज्या पद्धतीनं भगवंत अर्जुनाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने त्या गोष्टी येतातच आहेत. पण इथे मात्र विवेचन करत असताना त्यांनी दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. वेगवेगळ्या जागोजागी येणाऱ्या शब्दांचं स्पष्टीकरण फार सुंदर पद्धतीने त्यांनी केलंय. हा जो 11वा श्लोक आहे त्याच्यामध्ये अयनेषुच सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि, असा श्लोक आहे. आणि याच्यामध्ये त्या युद्धभूमीवरची अवस्था कशी होती याचं वर्णन आहे. आता याच्यामध्ये अयन हा शब्द जो आहे ना तो इथे काय अर्थाने वापरलाय तर तो इथे वामन पंडित त्यांच्या विवेचनामध्ये किती जाता जाता सहज स्पष्ट करतायत. अशी भीष्मसेना रक्षणार, व्यूहरचना रचणार,
परंतु त्यास जतन करणार तुम्ही सकळ. चुकवून भीष्माची नयने, व्यूह भेदायाची स्थाने, त्यास म्हणिजे अयने. म्हणजे ज्या ठिकाणी व्यूह भेदता येईल, जिथे कमकुवत आहे आणि ज्या ठिकाणी आश्रय घेता येईल शत्रूला, अशी जी जागा आहेत त्या जागांना अयन म्हणायचं. याचं विवेचन त्यांनी इथे केलं. आणि हे छोटे छोटे शब्द स्पष्ट करणं जे हे बहुतेक टीकाकारांची ही पद्धत असते की येणारे त्यांना जे अवघड वाटतात अशा सगळ्या शब्दांचं ते स्पष्टीकरण देतात. आणि तीच टीकाकारांची शैली इथे वामन पंडितांच्या रचनांमध्ये दिसते. अतिशय समर्पक उदाहरणं वामन पंडित देताना दिसतात. या ठिकाणी मी मुद्दामून हा भाग निवडला. यातली जी दुसरी ओवी आहे ती बघा. ज्यास ठाऊकी शुक्ती, त्यास मिथ्या रजती विरक्ती. ते रूपेची विरक्ती ऐशी युक्ती, की जे न उपजवी अनुराग. म्हणजे ज्या गोष्टीविषयी प्रेम वाटण्याचीच शक्यता नाही त्याविषयी मला विरक्ती आली, किंवा ज्याची मला अनुभूतीच नाही त्याची मला विरक्ती आहे असं आपण कसं म्हणणार. म्हणजे ज्या माणसाला चांदी माहितीच नाहीये, त्याला शिंपला माहिती आहे. शिंपल्याची आतली जी बाजू आहे ती चांदीसारखी चमचमते, पण ती चांदी नसते. ज्याला फक्त शिंपला आणि त्याची आतली बाजूच माहिती आहे, ज्यास ठावकी शुक्ती, ज्याला फक्त शिंपलाच माहिती आहे, त्यास मिथ्या रजती विरक्ती. रजत म्हणजे चांदी. त्यामुळे त्याला चांदीविषयी वाटणारी विरक्ती ही खोटी आहे, कारण त्यांनी चांदी पाहिलीच नाहीये, त्यांनी चांदी अनुभवलीच नाहीये. अशी अगदी जाता जाता आणि छोटी छोटी उदाहरणं त्यांनी असंख्य ठिकाणी दिली आहेत. वेगवेगळ्या शब्दांच्या व्युत्पत्तीविषयी, की हा शब्द कसा आला याच्याविषयी जागोजागी वामन पंडितांनी विवेचन केलेलं दिसतं त्यांच्या टीकेमध्ये. या ठिकाणी आणि अर्जुनास म्हणे पार्था. आता त्या अर्जुनासाठी पार्थ हा शब्द वापरलाय, तर तो पार्थ का म्हटलाय तिथे त्याला, तर यातही सुचवी भावार्था की कुंतीचे नाव पृथा. कुंतीचं नाव पृथा होतं आणि पृथापुत्र कुंतीचा मुलगा म्हणून त्याला पार्थ म्हणतात. पण हे ज्याला कोशाच्या भाषेमध्ये आम्ही एन्सायक्लोपीडिक इन्फॉर्मेशन म्हणतो, की जी त्या शब्दाच्या अर्थाच्या व्यतिरिक्त, आता पार्थ शब्दाचा अर्थ जर द्यायचा झाला तर पार्थ पृथेचा मुलगा एवढा अर्थ त्याचा देता येईल. पण त्या मागं असणारी जी गोष्ट आहे की कुंतीचं नाव पृथा होतं आणि तो कुंतीचा मुलगा, ही सगळी माहिती इथे वामन पंडित देताना दिसत आहेत, की ज्यांना कुणाला ती माहिती नसेल त्यांना ती माहिती इथे मिळणं, म्हणजे शब्दाच्या अर्थाच्या व्यतिरिक्त असणारी त्याच्या व्युत्पत्तीविषयी किंवा त्या शब्दाच्या त्याला जोडून असणाऱ्या वेगवेगळ्या कथा याचा उल्लेख ते जागोजागी करताना दिसतात. आणि म्हणून आपण त्याला विश्वकोशात्मक माहिती ते देतात असं म्हटलंय. याचं आणखीन एक उदाहरण या ठिकाणी. नामार्थ शंखाचे क्रूर, ते न सांगता न होता निष्ठुर, नावेची सांगोनी उर, फोडी धृतराष्ट्र रायाचा. आता इथे संदर्भ असा आहे की कुठले कुठले वेगळे वेगळे शंख तिथे रणांगणावर वाजवले जात होते आणि कुणाचा शंख कुठला याचं वर्णन पहिल्या अध्यायाच्या शेवटी येतं, की कुणी कुठला शंख आपल्या हातात घेतला. श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य होतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचं नाव पांचजन्य का होतं, तर त्याची जी गोष्ट आहे ती सगळी गोष्ट इथे दिली आहे. गुरुपुत्र सागरी बुडाला, तो यमापासून कृष्णे आणिला, पंचजन नामा असुर मारिला समुद्रात आधी. समुद्रासी गुरुकुमार दे म्हणता म्हणे सागर, पंचजन नामा शंखाकार, असुर आहे मज माझी. पंचजन नावाचा एक शंखरूपी असुर होता. त्याने गिळीला असेल ऐसा समुद्राचा बोल, ऐकोनी सिंधू सखोल, येथे प्रवेश श्रीकृष्ण. शंखाचे फाडिता उदर, न सापडता गुरुकुमार, शंखाकार पंचजन शरीर, झाला पांचजन्य कृष्णाचा. तर त्या असुराला मांडल्यानंतर तो शंख त्याला मिळाला. ही थोडक्यात जी काही गोष्ट आहे या ठिकाणी. आता आणखीन पण बघा, वृकोदर वगैरे शंखाचं नाव आहे. तर ते का पडलं, तर हे योद्ध्याचं नाव आहे. आणि या सगळ्या सुघोष मणिपुष्पक ही जी काही योद्धे आणि शंख अशी यादी आहे, त्या सगळ्या योद्ध्यांविषयी आणि त्या सगळ्या योद्ध्यांच्या शंखांविषयी
असं त्यांनी सखोल विवेचन पहिल्या अध्यायाच्या विवेचनामध्ये इथे वामन पंडितांनी केलेलं दिसतंय. प्रत्येक विशेषण वापरत असताना भगवंताचं किंवा पार्थाचं ते कशासाठी आलंय त्याचा इथे ते उल्लेख करतायत. तेव्हा ऋषिकेशाप्रती हे वाक्य वदे गा महीपती ऋषिकेशम तदा वाक्यम मिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. या श्लोकाच्या विवेचनामध्ये ते म्हणतात ऋषिके म्हणजे इंद्रिये, त्यांचा ईश जो 40 वये कृष्ण ऋषिकेश या अन्वये त्या ते तेव्हा हे बोलिले. म्हणजे ही जी आलेली वेगळी वेगळी विशेषण आहेत, या विशेषणांचे अर्थ जागोजागी ते देतात. यावरती एक प्रकल्प माग केला होता की भगवद्गीतेमध्ये येणारी श्रीकृष्णाची विशेषणं आणि त्याच्या मागच्या गोष्टी, पण त्यावेळी यथार्थ दीपिकेविषयी माहिती नसल्या कारणानं याचा संदर्भ तेव्हा घेतला गेला नव्हता. त्यामुळे तो प्रकल्प कुठेतरी माहिती असल्यामुळे मला ही नावं आणि या ठिकाणी वामन पंडितांनी किती त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लगेच तिथे सांगितल्यात याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे भाषेची वैशिष्ट्य किंवा मांडणीतलं वैशिष्ट्य त्यातला हा एक खूप महत्वाचा भाग दिसतो. विशेषणाच्या वापराचं प्रयोजन या ठिकाणी परत गुडाकेश म्हटलंय, तर ते एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. इथे त्याला गुडाकेश का म्हटलं तर संजय म्हणे ऋषिकेश त्याप्रती ऐसा गुडाकेश दाखवी भावलेश तो तुझराया बदलोची. त्यांची ऋषिके इंद्रिये त्यास प्रेरी कृष्ण स्वये म्हणून ऐसे बदला निश्चये स्वबुद्धी नव्हे अर्जुनाची. ही अर्जुनाची नव्हे बुद्धी या अर्थाची घडे सिद्धी म्हणून अर्जुनाची लोकप्रसिद्धी त्याच्या नावेची सुचवितो की तो अर्जुन गुडाकेश. गुडका निद्रा तिचा ईश, निद्रा भ्रांती तिचा प्रवेश न घडे बुद्धीत अर्जुनाच्या. म्हणजे निद्रेवरती त्याचं प्रभुत्व होतं आणि म्हणून गुडका म्हणजे निद्रा असा उल्लेख ते इथं करतात. त्यामुळे एक प्रकारे गीतेवरची टीका म्हणत असताना सुद्धा त्याचं स्पष्टीकरण त्यांनी त्या स्पष्टीकरणात्मक टिपा ज्याला आपण एखादा ग्रंथ वाचत असताना आपल्याला लागतात. अनेक वेळा दासबोधासारखा ग्रंथ वाचताना खाली तळटिपा दिलेल्या असतात, कित्येक शब्दांचे अर्थ कळत नाहीत, संदर्भ कळत नाहीत, त्याच्या आधारे आपण तो ग्रंथ समजून घेतो. आणि असं म्हणतात की एखादा ग्रंथ लिहिण्याचा काळ, तो रचण्याचा काळ आणि ज्या काळात आपण तो वाचतोय तो काळ, यामध्ये अंतर जितकं वाढत जातं तितकं ह्या टीकांची किंवा ह्या नोट्सची, ह्या टिप्पांची गरज असते. त्याच्याशिवाय तो मूळ अर्थ लक्षात येत नाही. आणि हे सगळे छोटे छोटे शब्द की या सगळ्यासाठी आपल्याला कदाचित कोश बघायला लागला असता, डिक्शनरी बघायला लागली असती, तर या सगळ्याचा उल्लेख इथे वामन पंडितांनी त्यांच्या विवेचनामध्येच केलाय. पहिल्या अध्यायाचा सारांश सांगत असता शेवटचा जो श्लोक आहे व मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य शशरम चापम शोक संविग्न मानस, अशा पद्धतीनं तो कसा तिथे उभा होता अर्जुन, तर त्याचं वर्णन करून इथे पहिला अध्याय संपतो. या ठिकाणी माझं आणखीन एका ठिकाणी तुमचं लक्ष वेधायचंय, ते म्हणजे भगवद्गीतेचा पहिला अध्याय संपल्यानंतर जी शेवटी पुष्पिका येते. पुष्पिका म्हणजे तो अध्याय संपलाय हे सांगणारी जी शेवटची ओळ असते. इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. तर या अध्यायाच्या नंतर त्यांनी जे शेवटी लिहिलंय, तर बऱ्याचदा आपण टीव्हीवरती सिरियल्स पाहत असतो, एखादा एपिसोड संपतो आणि त्याच्या शेवटी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तो एपिसोड पाहायला घेतो पुढचा, त्यावेळी काल काय झालं, म्हणजे एखाद्याचा जर कालचा भाग बुडला असला तर दुसऱ्या दिवशी सुरू जेव्हा होते सिरियल तेव्हा आधी रिकॅप दाखवतात, म्हणजे काल काय झालं ते. तर इथे ह्या 5-6 ओव्यांमध्ये पहिल्या अध्यायात काय झालं त्या सगळ्याचा रिकॅप, त्या सगळ्याचा सारांश वामन पंडितांनी अध्याय संपल्यानंतर दिलाय. ऐसे बोलोनी अर्जुन शराम सहित शरासन टाकुनी शोक विभ्वळ मन रथी उगातो बैसला. हा अध्याय पहिला, जेथे अर्जुन विषाद लिहिला युद्ध न करी म्हणून राहिला अर्जुन उगा. पुढे अध्याय दुसरा. आता इथे बघा
कुठलीही पोथी वाचायची अशी एक पद्धत असते की तुम्ही एखाद्या विशिष्ट अध्यायापर्यंत जर ती पोथी वाचली आणि तिथे तुम्ही थांबणार असलात तर पुढच्या अध्यायाच्या 5 ओव्या वाचून थांबतात. तर इथे त्यांनी दुसऱ्या अध्यायात काय येणार आहे याची भूमिका सुद्धा श्रोत्यांची बनवली आहे. पुढे अध्याय दुसरा, उपदेश आरंभेला एकसरा, जेणे देहात्मवादी निजसुरा, जागा होय तत्काळ. ऐशी टीका मराठी, जी संस्कृताचीच धाटी, अर्थ भावार्थ रहाटी, समजती अनुभवी शास्त्रज्ञ. संस्कृता नसे परिज्ञान, तरी पद पदार्थानुसंधान, समजोनी वक्ते श्रोते जन, सुख पावती. गीताकार चिदघन, मेघश्याम कृपाघन, तोची हे टीका जीवन वर्षतो. जैसे तुम्ही श्रोते वक्ते जन, तैसाच जाणावा वामन, टीकाकार जगत जीवन, गीताकार श्रीकृष्ण. स्वतःला ते छोटेपणा घेत आहेत की जसे तुम्ही श्रोते आहात तसाच मी एक तुमच्यातलाच सामान्य असं म्हणतात. आणि या त्यांच्या ग्रंथाची जी पुष्पिका आहे ती मात्र त्यांनी संस्कृतात रचली आहे. म्हणजे भगवद्गीतेचा श्लोक झाला, 47व्या श्लोकानंतर गीतेच्या पहिल्या अध्यायाची पुष्पिका आली, इथे श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु वगैरे, आणि त्यानंतर ह्या ओव्या रचल्या. हे भगवत तत्वाची सुधा, सज्जनांची बुद्धी वसुधा, आर्द्र करील बहुधा वामन म्हणे, गीतार्थ बिंबला मनी, तेची टीका झाली वामनी, जे पाहती दीन यामिनी, भगवत कृपा पात्रते होती. आणि याच्यानंतर कमल भव भवाद्या सर्वदा यन्निदेशे, विजय रथ मसोजौ मजोसौ, सेनयोर मध्य देशे, तदुदित वचनेन स्थापयामास देव, करुण इति सदास्तु श्री मुकुंदो मुदेवः. श्रीमद वामन पंडित विरचितायां यथार्थ दीपिकायां प्रथमोध्यायः. त्यांचं स्वतःचं शिक्षण हे सगळं संस्कृतात झालेलं असल्यामुळे त्यांचं सगळं ज्ञान किंवा स्वतःचं पांडित्य जे होतं ते संस्कृतातल्या वेगवेगळ्या ग्रंथांच्या अभ्यासातनं आलेलं होतं. आणि त्यामुळे ग्रंथ जरी त्यांनी मराठीत लिहिलेला असला तरी त्याची पुष्पिका प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ही त्यांनी संस्कृतात लिहिलेली इथे दिसते. एक सहज गंमत म्हणून मला जेव्हा असं वाटायला लागलं की या दोन्हीचा तौलनिक अभ्यास बघूया करून, त्याची काही भाग मी तो बघितला, काही ठराविक गोष्टी मी ज्ञानेश्वरी मधल्या बघितल्या, आणि म्हणून मला ज्ञानेश्वरीची पुष्पिका सुद्धा बघावीशी वाटली. तर ज्ञानेश्वरीच्या पुष्पिकेमध्ये शेवटी येणाऱ्या गोष्टी पहा. इथे आपण 47व्या श्लोकानंतर तिकडे काय आलं पाहिलं यथार्थ दीपिकेत. इथे माऊली काय म्हणतायत, ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, येथ उडी घातली खाला रथोनिया, जैसा राजकुमरू पदच्युतू, सर्वथा होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहिनू, ना तरी ब्रह्मसिद्धी संभ्रमे, जिंतीला तापसू भ्रमे, मग आकळूनी कामे दिनू कीजे. आता म्हणजे आपण खरं तर आपली ती योग्यताही नाही की या दोन व्यक्तींची किंवा त्यांच्या रचनांची आपण तुलना करावी, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण तरीही शब्द जरी दुर्गम असले, शब्द जरी अवघड असले, तरी ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यात त्या भाषेमध्ये असणारा जो एक गोडवा आहे किंवा त्याला असणारी जी लय आहे ती किती आकर्षक वाटते बघा. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथ रहमवरू त्यजिला तेणे, मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐसे एके राया वर्तले संजयो म्हणे, आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो. त्यानंतर येणारी जी पुष्पिकेची ओळ आहे, इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोध्याय, म्हणजे पुन्हा ती सुद्धा संस्कृतात आलेली दिसते ज्ञानदेवीची. ही भाषांतर जेव्हा एखाद्या ग्रंथाचं आपण करत असतो तर ते भाषांतर करताना काही निकष असतात की खरं तर इथे आता तसा थेट संबंध नाहीये, पण सहज एक गोष्ट आठवली ती म्हणजे शांताबाई शेळकेंनी एकदा अनुवादाविषयी बोलताना असं म्हटलं होतं की अनुवाद करणं हे अतिशय अवघड काम असतं. किती अवघड, तर त्यांनी उदाहरण दिलं की एखाद्या छोट्याशा अत्तराच्या कुपीतलं अत्तर दुसऱ्या अत्तराच्या कुपीत ओतणं, म्हणजे त्यातला एकही थेंब वाया जाऊ द्यायचा नाही,
इकडचं अत्तर सगळं त्या छोट्याशा तोंडाच्या छोट्या कुपीमध्ये घालायचं, हे जितकं अवघड काम आहे, त्याच्यासाठी जेवढं पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ते काम करायचंय की काहीही गळून जाता कामा नाहीये, सगळं आलं तर पाहिजे, ते सगळं सौंदर्य तसंच्या तसं दुसऱ्या भाषेत मांडता आलं पाहिजे. त्यामुळे अतिशय कसरतीचं असं काम असतं. तर या ठिकाणी ही जी काही एक्सप्रेशन्स असतात भाषेतली, आता या ठिकाणी बघा, अहोबत महत् पापम, या शब्दांमध्ये येणारा जो भाव आहे, तर या एकेका शब्दाचा अर्थ जर आपण संस्कृतातल्या बघितला तर तो सांगणं प्रत्येक भाषेमध्ये तितकं तसंच्या तसा तो मांडणं शक्य असेलच असं नाही. की अहोबत हे बोली भाषेत वापरायचं एक एक्सप्रेशन आहे आणि याचा अनुवाद दोन्ही ग्रंथांमधला जेव्हा पाहिला किंवा गीतेच्या इतर ज्यांनी कुणी त्याच्यावरती भाष्य केलंय किंवा त्याचा अनुवाद करायचा प्रयत्न केलाय, तर त्यातला मला हा वामन पंडितांचा जो अनुवाद आहे किंवा त्यांनी जे मांडलंय ते फार छान वाटलं आणि अतिशय आकर्षक वाटलं. की अहोबत या शब्दामधनं जो भाव व्यक्त होतो ना, अहोबत महत्पापम कर्तुम व्यवसितावयम यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यतः, त्याचा आहा नवल अद्भुत, की आम्ही कळत कळत प्रवर्तलो निश्चित हे महत्पाप करावया, जे राज्य लोभे करुनी कवचे घालुनी शस्त्रे धरुनी सिद्ध झालो की स्वजन मारुनी राज्य करू, अनुतप्त अंतःकरणे आता आपण जे काय करणे, ते बोलतो परम करुणे कुंतीपुत्र. त्यामुळे ते आहा नवल अद्भुत हे जे अहोबतासाठी वापरलंय ते फार छान वाटतंय. अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी मी असे अनेक उदाहरणं दिसली की ज्या ठिकाणी हे फार छान भाषांतर यांनी केलंय असं वाटलं. त्यातलं हे एक उदाहरण आपल्यासाठी. पुन्हा तेच आहे की आपण खरंच कोणी नाही होत तुलना करणारे, पण एक अहोबत महत्पापमचं ज्ञानेश्वरी मधलं काय आहे हे बघावंसं वाटलं आणि म्हणून तेही मी बघितलं. तर ही अशा पद्धतीच्या ओव्या इथे दिसत आहेत. यानंतर काही श्लोकांविषयी काय म्हटलंय असा एक मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यातले काही श्लोक आपण बघूया. या ठिकाणी कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्न, की मी तुझा शिष्य झालोय आणि मला कळत नाहीये, यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे, तू सांग आता मला की मी काय करायला हवं. हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे जिथून सुरुवात होते त्याच्याविषयी लिहिताना वामन पंडित काय म्हणतात बघा. याशी न भांडणे हे कर्म मज निश्चय वाटे धर्म. अर्जुनाला पूर्णपणे जाणीव होती की आपल्या स्वभावाचा दोष काय आहे. तर आपल्या स्वभावाचा दोष आहे कार्पण्य, कृपणता. आणि मी यांना मारून कसं जगू, मी यांना मारून कसा सुखात राहू, हे त्याला म्हणायचं होतं. तर हा त्याचा दोष कसा होता, तर कार्पण्य दोषोपहत स्वभाव. त्याच तो म्हणतोय की माझा स्वभाव असा आहे की जो या कृपणतेच्या दोषांनी झाकला गेलाय, म्हणजे माझा मूळ स्वभाव आहे आणि त्याच्यावर हे आवरण आहे कृपणतेच्या दोषाचं, असं अर्जुन म्हणतोय. आणि त्यासाठी इथे लिहिलेल्या ओव्या किती सुंदर आहेत बघा. ऐसे हे धर्म संकट, याशी न भांडणे हे कर्म मज निश्चय वाटे धर्म, आणि तू म्हणतोस अधर्म जाणे नरक अपकीर्ती. ऐसे हे धर्म संकट मोह उपजला उत्कट, अविवेके चित्त निपट मूढ झाले. इत्यर्थ न सुचे मज म्हणून पुसतो जी तुझ, की जे श्रेयाचे गुज कृष्णजी तैते बोल. ज्या श्रेय निश्चित कल्याण होय तेच त्वरित, सांग माते की शरणागत शिष्य मी तुझा. मानी गुरुच्या शासना करी त्याची उपासना, तो शिष्य तरी गरुडासना तैसाच मी. माझे कल्याण तुझे चरण हे समजून आलो शरण, आता जे जे असेल करणे ते ते करी शासन. म्हणसी तू ही नीती निपुण आपुले हित तू आपण, विचारून करी शरण काय निमित्त मज येसी. तरी या संकटे आलो दीन, दीन पडे त्या बुद्धिहीन, म्हणून पुसतो तुझ अधीन झालो आलो शरणागत. आता पुढील जो श्लोक तो पांडुपुत्र पुण्य श्लोक, का बोलेल हे सुज्ञ लोक निमित्त त्याचे परिसोत. अर्जुन म्हणे उत्तम श्लोक, म्हणेल तुझं जाला शोक, हा जाईल तेव्हा भूलोक येईल हाता. तरी तू आता धनंजया यास मारुनी पावजया, हा शोक आता अवधिया या गोष्टीला विसरसी.
यात काय तत्वाचे विवरण, असे की तू येतोस शरण, ऐसे बोलले श्रीकृष्ण, म्हणून बोलतो हा श्लोक. वास्तविक पाहता ह्या समोर ओव्या दिलेल्या असताना त्या परत वाचायची काय गरज, तर त्या वाचत असतानाही गेले काही दिवस जेव्हा हा अभ्यास करते तेव्हा मला जो आनंद मिळाला तो आपल्यापर्यंत पोहोचावा आणि आपल्यालाही तो भाग प्रत्यक्ष ग्रंथाचा कानावर पडावा असा एक उद्देश आहे. या ठिकाणी पुन्हा मी मूळ या कार्पण्य दोषोवरच ज्ञानेश्वरी मधलं जे विवेचन आहे त्याचा विचार केला होता. पण आता एकंदरीत वेळ पाहता आपण या तुलनेमध्ये नको पडूया. हा एक अतिशय प्रसिद्ध आपल्याला माहिती असणारा श्लोकार्थ आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा, की आपला जो काही स्वधर्म आहे त्याचं आचरण हे जास्त श्रेयस्कर असतं आणि जरी कितीही आवडला कितीही छान वाटला तरी परधर्म हा आपल्याला योग्य गती देईलच किंवा योग्य फळ देईलच असं नाही. आणि त्याच्यावरचं विवेचन या ठिकाणी बघा किती छान केलंय. अर्जुना, जो स्वधर्म त्यात असले जरी गुणहीन कर्म, तरी त्यानेची कल्याण हे वर्म, रहस्य सर्वा वेदांचे. आता या ठिकाणी वास्तविक पाहता मूळ श्लोकामध्ये कुठेही वेदांच्या याचा संदर्भ नाहीये, पण तो अभ्यास त्यांचा स्वतःचा झालेला असल्या कारणाने या सगळ्याचा परिपाक काय आहे, तर जो स्वधर्म आहे त्याचं पालन करणं. इतर वर्णांचा धर्म तो गुणयुक्त उत्तम, अनुष्ठानास बरा, तरी स्वधर्म तोची श्रेय आपणा. करिता स्वधर्माचरण, त्या धर्मामुळे आपण मरण, आले तरी अगा शरण, असावे स्वधर्मासी. इतर वर्णांचा वराही धर्म करिता बरे नाही, त्याने नरकादी भय परी काही कल्याण न दिसे. या कारणे स्वधर्म करुनी सर्व कर्मे मज अर्पुनी, युद्ध करणे हे धरी मनी. हा पूर्वोक्त अर्थ सिद्ध केला. आधी सांगितलेला हा जो अर्थ आहे, भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, की तू ही गोष्ट कर, सर्व कर्मे मज अर्पुनी मामनुस्मर युद्धच, की तू युद्ध कर. हे वाक्य अनेक वेळा अनेक ठिकाणी भगवद्गीतेत आलेलं दिसतं आणि इथे त्याचा परत इथे उल्लेख केलाय. आता या उपरी एक अर्जुनाचा प्रश्न श्लोक, या प्रश्नाचे निमित्त सुज्ञ लोक परिसोत, मागे बोलिला हरी की ज्ञानी एके अवसरी, प्रकृती सारिखा चेष्टे अंतरी, इंद्रिय निग्रहशीलही. येथे वाटले अर्जुना की वाईट कर्म नावडे मना, ऐसे असोनी त्या जना, कोण वाईट कर्मी योजतो. आणि याच्या पुढे अजून एक श्लोक आपण बघूया, 3:35. इथे हा फार छान प्रश्न इथे उपस्थित केलाय की वाईट कर्म मनाला आवडत नाही खरं तर, पण मग लोकांकडनं वाईट कर्म घडत तर असतं, तर ही वाईट कर्माची इच्छाच का होत असेल असा अर्जुनाने प्रश्न विचारलाय. पुन्हा इथे तसंच आहे की मूळ श्लोकामध्ये स्वधर्म कसा चांगला आहे परधर्म कसा वाईट आहे एवढंच आलंय, पण त्याचं विवेचन करत असताना इथे पुन्हा पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा पद्धतीनं मांडणी वामन पंडित करतायत आणि म्हणून आपल्याही मनात कदाचित हा विचार येऊ शकतो. तर तो अँटिसिपेट करून, तो आधीच त्याचा विचार करून ते तो विचार मांडतात आणि मग त्याला पुढे उत्तर देतात असं दिसतं. म्हणजे मूळ प्रश्नापेक्षा किंवा मूळ मुद्द्यापेक्षा जास्तीचा प्रश्न त्यांनी अर्जुनाच्या तोंडी घातला आणि नंतर त्याचं त्या उकलही त्या प्रश्नाची त्यांनी केली आहे स्वतः तिथे. सगळे श्लोक आपल्याला आता घेणं कितपत शक्य आहे बघूया. थोडासा वेळ आपल्याला याच्यासाठी राहावा असा एक विचार आहे. खरं तर हे एकदा त्याच्यावर विचार करायला लागला आणि अभ्यास करायला लागलं की ते सगळेच श्लोक आपण वाचावेत असं वाटतं. त्यामुळे मी ही पीपीटी शेअर करीन तुमच्या बरोबर, की जेणेकरून प्रत्येक अध्यायातला एक एक श्लोक घेऊन त्यावर विवेचन केलं होतं. त्रिविधम नरकस्येदम 16व्या अध्यायातला श्लोक आहे. द्वारम नाशनम आत्मनः कामक क्रोधस तथा लोभस तस्माद एतत् त्रयं त्यजेत. त्यामुळे या 3 गोष्टींचा त्याग करावा.
काम, क्रोध आणि लोभ असं इथे म्हटलंय. त्याचं किती छान विवेचन आहे बघा. अगा हे नरकाचे द्वार, त्रिविध म्हणजे त्रिप्रकार. काम, क्रोध, लोभ हे तिन्ही विकार, बीज आसुरी सृष्टीचे. दैवासुर संपाद विभागाचाच हा अध्याय आहे. त्यामुळे तिथे हे नरकाचे द्वार म्हणून द्वंद्व शब्दे करोनी जे जे प्रस्तुती बोलिलो म्हणे यावरून आसुरी संपत्तीचं द्वार नरकाचे. त्यास मूळ सांगे श्री वल्लभ, काम, क्रोध, लोभ त्याचमुळे मद, अभिमान, दंभ इत्यादी सर्व अनर्थासी मूळ हेची तिन्ही. यापासून सकळ अनर्थ मुळे मेघनीळ हे तिन्ही त्यजावे म्हणत असे. इथे पुन्हा बघा, मेघनीळ असा अर्जुन कृष्णासाठी शब्द इथे वापरलाय. जो हे त्यजे तिन्ही तोची मुक्ती पावेल म्हणून असुर सृष्टीचे मूळ छेदुनी बोलत असे हा श्लोक. एक 17व्या अध्यायातला. आणि हा शेवटचा अगदीच बघूया, कारण इथे अर्जुनाला आता निसंदेह तो झालाय आणि म्हणतोय स्थितोस्मी गतसंदेहा, गतसंदेह झालोय. आता सगळं माझ्या मनातल्या शंका दूर झाल्या आहेत. करिष्ये वचनम तव, तू जे सांगतोयस तसं मी करीन. त्यावरती केलेलं विवेचन. अर्जुन म्हणे श्री अच्युता, मोह माझा गेला पुरता, स्मृती पावलो तत्वता प्रसादे तुझिया. या ठिकाणी बघा, स्मृती पावलो म्हणजे त्याला नव्याने ज्ञान झालंय असं तो न म्हणता, मला हे माहिती होतं पण त्यावरती अज्ञानाचा पडदा होता. नष्टो मोह स्मृती लब्धा, आठवण झाली मला परत त्याची. आणि कशाची आठवण झाली, तर तू जे काही सांगितलंयस त्याच्यामुळे मला ती आठवण झाली आणि आता मी त्यानुसार करतो. गेला सकळ संदेह आहे होऊन गत संदेह, तुझा प्रसाद होता अज्ञान मोह राहेल कैसा. करीन तुझे वचन, करीन कौरवांचे कंदन, म्हणून म्हणे अर्जुन याचा विशद अर्थ ये रीती. प्रश्न, तुझे गेले की नाही अज्ञान आणि मोह, नानात्व नानात्व जड भान. त्यास आधी बोलिला अर्जुन मोह नाशला म्हणून. आधी आपण कवण हे कळवी खुण, मग मग जड तरंगास चित संधूपण या चित्संधू योगे कळत असे. आता गंमत बघा की या श्लोकाचा जो काही अर्थ आहे तो या पहिल्या ओव्यांमध्ये आपल्याला कळलाय, पण हे जे पुढचं विवेचन आहे यांनी हे जास्त दुष्कर व्हायला लागलंय. आता इथे पुन्हा होता विवेक जड चैतन्याचा, मग सर्वात्म बोध साचा, अनुभवा येतो हा क्रम. म्हणजे जे जे काही त्यांनी वेदांतातला अभ्यास केलेला होता, ज्ञान मिळवलेलं होतं, त्या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडल्यामुळे ते प्रसंगी जड वाटतं, दुष्कर वाटतं, क्लिष्ट वाटतं. आणि त्याच्या पुढे मी हा ग्रंथ थोडासा दुर्लक्षित किंवा एवढा लोकप्रिय का झाला नसेल याचं कारण सांगत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राबाहेर वामन पंडितांचं वास्तव्य खूप दीर्घकाळ होतं. की ते काशीला होते, त्यानंतरही आधी सुरुवातीला ते विजापूरला होते, त्यानंतर ते काशीला गेले आणि मग जयपत्र मिळवत ते वेगवेगळ्या प्रांतात फिरले, पण महाराष्ट्रात फारसे नव्हते. जरी त्यांच्या दोनही समाध्या सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातच असल्या तरी सुद्धा फार दीर्घकाळ वास्तव्य न झाल्यामुळेही लोकांना ते माहिती नसावेत. भक्ती संप्रदायाचा प्रभाव इतका जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होता की त्यामुळे विद्वज्जड वाङ्मय हे असल्यामुळे थोडंसं मागं पडलं असावं. कारण भक्ती संप्रदायामध्ये तुम्ही बघितलं तर अभंग वेगवेगळ्या संतांचे इतक्या सोप्या साध्या भाषेत आणि त्या सगळ्याचा परिपाक एवढाच आहे की नामस्मरण यावर सगळ्या संतांनी भर दिलाय. मग इतका सोपा मार्ग भगवत भक्तीचा जर उपलब्ध आहे तर मग ह्या क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टीकडे लोक आपणहून कशाला जातील असंही झालं असेल. आणि वामन पंडित हे विद्वान होते, त्यांच्या रचना खूप वैविध्यपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण आहेत, पण त्यांना संतत्वाचा दर्जा नव्हता. आणि त्याचाही एका ठिकाणी उल्लेख आहे की त्यांना संत का म्हणलं गेलं नाही, तर कुठल्याही पद्धतीचं म्हणजे त्यांचं वाङ्मय जरी त्या तोडीचं असलं, तेवढं विस्ताराने असलं तरी सुद्धा त्यांच्या बाबतीत कुठलाही चमत्कार घडलेला नाही आणि म्हणून त्यांना संत म्हणलं गेलं नाही. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं वाङ्मय लोकप्रिय फारसं नाही झालं, अशी एक शक्यता या ठिकाणी वाटते. आणि या ग्रंथाचं सार काय, तर आंधळी भक्ती ही कुचकामी असून ज्ञानयुक्त सगुण भक्ती हीच श्रेष्ठ आहे आणि मोक्ष साधनाचा हाच एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे
भक्तीचा बोलबाला जरी झालेला असला आणि भक्ती मार्ग जरी लोकांना सोपा आणि साधा वाटला असला, तरी वामन पंडितांनी अतिशय चातुर्यानं आणि चाणाक्षपणानं आंधळ्या भक्तीवर कोरडा ओढलाय की आंधळी भक्ती ही काहीच कामाची नाहीये. त्यामुळे ज्ञानयुक्त सगुण भक्ती हवी. प्रत्येक ह्यातल्या या त्यांच्या ग्रंथाचं सार सांगत असताना जे उल्लेख कानोलेंच्या पुस्तकात आहे त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाला खूप अर्थ आहे की ज्ञानयुक्त पण सगुण भक्ती. म्हणजे ज्ञानमार्गाला लागलं म्हणजे भक्ती मार्गाचं वावडच असावं असं नाही. तर मोक्ष साधनाचा उत्तम मार्ग जर हवं असेल तर ज्ञानयुक्त पण सगुण भक्ती आणि जी डोळस भक्ती आहे. आणि डोळसपणा दाखवण्यासाठीच ज्ञानयुक्त असा शब्द या ठिकाणी वापरलाय. संदर्भ ग्रंथांची काही मी माहिती दिली आहे. याच्यामध्ये आणखीन एका म्हणजे विश्वेश्वर अंबादास कानोलेंच्या पुस्तकाचा मी आधीच उल्लेख केला होता. वामन पंडितांविषयी नवीन माहिती म्हणून त्यांनी केलेलं पुस्तक आहे. त्या व्यतिरिक्त दोन अजून महत्वाची संशोधनं मला फार उपयोगी पडली. त्यातलं एक म्हणजे रंगनाथ स्वामींचं ऑन द शेषाज ऑफ बनारस नावाचा इंडियन अँटिक्वरीच्या मासिकामध्ये आलेला एक फार जुना लेख आहे. 1912 साली प्रसिद्ध झालेला आणि तो खूप मोठा लेख आहे. आणि हे शेष घराणं वामन पंडितांचं हे बनारसला कसं स्थिर झालं आणि तिथल्या त्यांच्या वंशावळी आणि त्याच्याविषयीची खूप सखोल माहिती आणि अतिशय शास्त्रीय अशी माहिती रंगनाथ स्वामींनी दिली आहे. आणि मध्ये लाल रंगामध्ये जी दिसते इथे ती एका वेबसाईटचा पत्ता आहे आणि ही वेबसाईट अतिशय सुंदर आहे. या निमित्तानं मला ती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी असंही वाटलं. याच क्षेत्रातले उत्सुक असणारे अभ्यास करणारे लोक आहेत. त्यामुळे मी आपल्या समूहावर सकल संत विचार मंचाच्या ही वेबसाईटचा पत्ता किंवा ही लिंक पाठवते. आणि या IIT कानपूरच्या लोकांनी डिझाईन केलेली अशी ही गीता सुपरसाईट नावाची वेबसाईट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर अध्याय क्रमांक घातला आणि त्यातल्या श्लोकाचा क्रमांक घातला तर जवळपास 19 ते 20 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या श्लोकाविषयीच्या उपलब्ध होतात. सर्व आचार्यांची भाष्य तिथे आहेत, वेगवेगळे अनुवाद आहेत आणि हिंदी मधले इंग्रजी मधले अनुवाद आहेत. मराठी अनुवाद तिथे नाहीये कुठला, पण हिंदी इंग्रजी अनुवाद, संस्कृत टीका आणि म्हणजे रामसुखदासांची जी टीका आहे गीतेवरची, जी मुळामध्ये हिंदीमध्ये आणि गीता प्रेसनी छापलेली आहे ती सुद्धा आहे. आणि अशा 19 ते 20 ग्रंथांचा म्हणजे त्या श्लोकावरती 19 ते 20 ग्रंथ काय म्हणतात असं तुम्हाला एका पानावरती ही सगळी माहिती दिसते. त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही वेबसाईट आहे. आणि त्यांनीच इतर ग्रंथांच्या बाबतीतही अशी माहिती दिली आहे की ज्यांना अत्यंत ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो अशी अधिकृत आणि दर्जेदार मूळ माहिती हवी असेल त्यांनी या वेबसाईटचा वापर अगदीच करणं खूप सोपं होईल आणि उपयोगाचं होईल. मला वाटतं माझ्याकडनं बोलायचा विषय मी इथे थांबवते. कुणाला जर काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर आपण त्यासाठी थोडा वेळ ठेवूया. धन्यवाद.